पराठे तर आपण भरपूर खातो, जसे बटाट्याचे पराठे, गोबीचे पराठे, पनीरचा पराठा असो किंवा इतर पराठा। पण मी आज तुम्हा सर्वांकरिता अतिशय वेगळा असा पराठा घेऊन आलेली आहे, तो म्हणजे पापडचा पराठा। हो, बरोबर ऐकलात तुम्ही, मी आज तुमच्याकरिता पापडचा पराठा दाखवणार आहे। जर तुम्हाला लहान मुलांसाठी किंवा इतर मंडळींसाठी काहीतरी नवीन करायचंय, काहीतरी चविष्ट करायचंय, तर हा उत्तम पर्याय आहे। अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट असा पराठा तयार होतो, जे सर्वजण आवडीने खातील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पापडचा पराठा बनवण्याकरिता इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचंय, सोबतच घालायचे एक अर्धा चमचा तेल आणि 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे। बटाटे छान मी किसून घातलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तुम्ही मॅश देखील करून घालू शकता। हे बटाटे आपल्याला पिठामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे। बटाटे एकजीव झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पोळीप्रमाणे याचं पीठ मळून घ्यायचं आहे। काही वेळामध्येच आपलं हे पीठ मळून तयार होतं। यामध्ये थोडंसं तेल घालू आणि परत एकदा पीठ छान असं मळून घेऊ। तयार पीठ आपल्याला सेट होण्यासाठी झाकून 10 ते 15 मिनिटे ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण पापड भाजून घेऊ। इथे मी मुगाचे पापड घेतलेले आहेत, तुम्ही कुठलेही पापड घेऊ शकता आणि इथे मी 2 पापड घेतलेले आहेत। चिमट्याने पापड पकडून गॅस मोठा करून आपल्याला आलतून पालतून हे पापड भाजून घ्यायचे आहेत। पापड छान भाजून झाले की आपल्याला एका बाउलमध्ये पापडाचा छान असा चुरा करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण काही इतर जिन्नस घालू। त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा कांदा देखील आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे। मसाल्यामध्ये आपण 1 पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा धनेपूड आणि चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। सोबतच पराठ्याला छान अशी चव यावी याकरिता मी यामध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला घालणार आहे। तुम्ही बाजारामध्ये पराठ्याचा मसाला भेटतो, तो देखील यामध्ये ॲड करू शकता। सर्व जिन्नस एक करून घेऊ आणि आपण पराठा बनवायला घेऊया। इथे आपलं पीठ देखील छान असं मुरलेलं आहे। पीठ एक वेळ छान असं मळून घेऊ आणि पिठाचे बॉल्स करून घेऊया। पिठाचं बॉल कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आणि छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून झाली की आपण याला तेल लावून घेऊ, तुम्ही तूप देखील लावू शकता। पोळीला तेल लावून झालं की आता आपल्याला यावरती पीठ घालायचं आहे। कोरडं पीठ आपल्याला यावरती घालायचं आहे। पोळीला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। परत याला तेल लावायचं आहे आणि परत थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पोळीचं रोल तयार करून घ्यायचं आहे। रोल तयार झाल्यावर हे रोल आपण हाताने हलकंसं फोल्ड करून घेऊ आणि चाकूच्या साहाय्याने हे रोल आपण कट करून घेऊ। आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या या पराठ्याच्या पारीला किती छान असे लेयर्स पडतात। आता इथे आपली पराठ्यासाठीची पारी बनवून तयार आहे। आता यावरती आपण बनविलेला मसाला घालायचा आहे। मसाला पारीला व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने छान असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेऊ। पराठा हा थोडा जाडच असतो। इकडे मी गॅस छान गरम करून यावरती हा पराठा घालून घेतलाय। साईडने तेल सोडूया आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हा पराठा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दिसायला किती सुंदर दिसत आहे। साईडने तेल सोडूया, वरतूनही थोडं तेल सोडायचं आणि खमंग खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा। काही वेळातच इथे आपला खमंग खरपूस असा पराठा भाजून तयार आहे। याच पद्धतीने आपण सर्व पराठे करून तयार करून घेऊया। हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये देखील खाऊ शकता। अगदी चवीला अप्रतिम लागतो। मुलांना देखील करून देऊ शकता, ते देखील आवडीने खातील। तर हा पापडचा पराठा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.